नमस्कार. 37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचं वातावरण आता तापत आहे. मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे या मतदारसंघाचे अपडेट्स. खरंच गमती जमती घडत आहेत किंवा लोकांची भरपूर मनोरंजनाची सोय झाली आहे असं म्हटलं तर हरकत नाही. काल नगरमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. त्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये जर आपण उमेदवाराचं भाषण ऐकलं तर उमेदवाराने कबुली देऊन टाकली की मी गुंड आहे. आता त्यांचं म्हणणं असं आहे की सुपा एमआयडीसी मध्ये ज्या कंपन्या आल्या त्यांना आम्ही संरक्षण देतो. तुम्ही कोण आहे तो संरक्षण देणारे? तुम्हाला कोणी परमिट दिलं संरक्षण देण्याचं? की तुम्ही सिक्युरिटी एजन्सी चालवता का? म्हणजे सिक्युरिटी एजन्सी चालवत असला तर सिक्युरिटी गार्ड तुमचे असायला पाहिजे. तुम्ही त्या माध्यमातून संरक्षण देता इथपर्यंत ठीक आहे. पण तुमच्यावरती जेव्हा आरोप होतो की तुम्ही एमआयडीसी मध्ये दादागिरी करता, दहशत बसवता, गुंडागर्दी करता आणि तुमचे कार्यकर्ते तिथून हप्ता वसुली करतात आणि त्याचं समर्थन करताना तुम्ही खुशाल म्हणता की आम्ही संरक्षण देतो. म्हणजे तुम्ही मान्य करताय की तुम्ही मुंबईमध्ये जसं गँगवर प्रोटेक्शन मनी वसूल करतं तसं तुम्ही सुपा एमआयडीसी मध्ये प्रोटेक्शन मनी वसूल करता. म्हणजेच साध्या सरळ भाषेत सांगायचं तर खंडणी वसूल करता. तुम्ही खंडणीखोर आहात हे तुम्ही जाहीरपणे तुमच्या सगळ्या नेत्यांसमोर मान्य केलं. खरंच नगर दक्षिणचा भविष्यकाळ तुमच्या हातात सुरक्षित आहे का? तुम्ही उद्या नगर शहराला प्रोटेक्शन द्यायला लागताल. तुम्ही स्वतः भाषणामध्ये सांगितलं व्यापाऱ्यांना जर काही त्रास झाला तर व्यापाऱ्यांनी मला माझी आठवण काढावी आणि माझ्याकडे यावं. तुम्ही कोण येतो? म्हणजे आता व्यापाऱ्यांना तुम्ही कबूल केलं आम्ही गुंड आहोत आणि गुंडांच्या त्रासापासून तुम्हाला वाचू. म्हणजे व्यापाऱ्यांनी आता एका गुंडाच्या त्रासासाठी दुसऱ्या गुंडाला हप्ता द्यायचा, दुसऱ्या गुंडाकडे जायचं आणि त्याची मदत घ्यायची. मग पोलीस डिपार्टमेंट, गृह खातं, न्याय व्यवस्था या सगळ्याचेच तुम्ही वाभाडे काढताय. म्हणजे तुम्ही आम्ही पारनेरकरांनी अनुभवलंय तुम्ही मगरूर उमेदवार आहात. तुम्ही पहिल्यापासून मगरूर आहात. सर्वसामान्य माणूस जरी फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती सुद्धा साधं तुमच्या विरोधात बोलला तर तुमचे कार्यकर्ते जीवे मारायची धमकी देतात. मलाही अनेकदा धमक्या दिलेल्या आहेत. अर्वाच्य भाषा वापरतात. आता लक्षात येते ते अर्वाच्य भाषा का वापरतात? कारण तुमचा सरळ 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 त्यांना पाठिंबा आहे. आणि तुम्ही जाहीर स्टेजवरून सांगता की मी एमआयडीसीला संरक्षण देतो. जाहीर स्टेजवरून सांगता नगरच्या व्यापाऱ्यांना मी संरक्षण देतो. मग नगर जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांना माझी विनंती, एक काम करा, तुम्ही तुमची पोलीस फोर्स सगळी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या आणि यांच्या ताब्यामध्ये सगळं द्या. खरं तर पोलीस प्रशासनाने, शासनाने आणि निवडणूक आयोगाने असं बोलणाऱ्यांवरती कारवाई करायला पाहिजे. कारण भारतीय घटनेमध्ये न्याय व्यवस्थेचं स्थान, पोलीस खात्याचं स्थान जे आहे ते मोठं आहे. कोणत्याही गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचं काम हे सरकारचं असतं, गृह खात्याचं असतं, पोलीस डिपार्टमेंटचं असतं. पण कुणी उमेदवार उठतो जसं काही याने काय वार घेतला हा प्रति सरकार चालवतोय का? ही गुंडागर्दी नाही का? ही दहशत नाही का? एका बाजूला सर्वसामान्य म्हणायचं, दुसऱ्या बाजूला गाड्यांचे ताफे उडवायचे, लाखो करोडोचा खर्च करायचा. येतो कुठून हा पैसा? विकास कामांविषयी तुम्ही बोलताना दिसत नाहीत. कारण तुम्हाला विकास कामांशी काही देणं घेणं नाही. पारनेर तालुक्यामध्ये रस्त्यांची भयानक अवस्था आहे. फक्त 1700 कोटीचे फुगे फोडले आणि त्या फुग्यांच्या आवाजामध्ये पारनेरकरांचा आवाज दाबून टाकला. कुणी जर विकासावरती बोलायला लागला की त्याला लगेच अर्वाच्य भाषेमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांनी उत्तरं द्यायचे. जसा नेता तसेच कार्यकर्ते. कुठेही फेसबुकवरती काहीही लिहिलं, तुमचं नाव जरी नाही लिहिलं, साधं साधं सरळ सरळ एखादा सुविचार जरी लिहिला तरी तुमचे कार्यकर्ते खाली भुंकायला येतात. अर्थात माझ्यासारखा माणूस अजिबात याला घाबरत नाही. कारण तुमची 5 वर्ष नव्हे 7 वर्षापासून तुम्ही जो विचारांच्या व्यासपीठावरती नांगानाच तुमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या घातला होता परिवर्तनच्या आणि आम्ही गुणवरेकरच्या, तेव्हापासून तुमच्या विचारांना माझा विरोध आहे. पारनेर तालुक्याची तरुण पिढी तुम्ही नासवलीत. पारनेर मधल्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही कालही आणि आजही दहशतीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करताय. जाहीर व्यासपीठावरून तुम्ही जी धमकी देताय, तुम्ही जे सांगताय की व्यापाऱ्यांनी माझ्याकडे यावं, मी तुम्हाला प्रोटेक्शन देईल. अहो मग याचा अर्थ तुमचा सरकारवरती आणि लोकशाहीवरती विश्वास राहिलेला नाही. आणि जर सरकारवरती आणि लोकशाहीवरती तुमचा विश्वास राहिलेला नसेल तर मग लोकसभेचा फॉर्म तरी कशाला भरता? तुम्ही एक गुंडांची फौज काढा,
हातामध्ये बंदुका घ्या आणि पोलिसांना सांगा आता आम्हाला कंत्राट देऊन टाका, आम्ही जनतेला संरक्षण देतो. तुमच्याकडून संरक्षण मागण्याची जनतेला वेळ आली का? आजपर्यंत तुम्ही दादागिऱ्या करत होत्या, आता तुम्ही म्हणताय की ती गुंडागर्दी म्हणजे गुंडागर्दी नसून ते संरक्षण देतोय. अहो विकासावरती बोला ना. पारनेर तालुक्यामध्ये आज तागायत तुम्ही काय विकास केलात म्हणून तुमच्या हातामध्ये नगर दक्षिण द्यावं? तुम्ही काय असे पारनेर तालुक्याचे रस्ते चकाचक केले 1700 कोटीमध्ये ते दाखवा. कुठे कुठे मुरुम खाल्ला आम्हाला माहितीये ना. एकही विकास काम नाही, नुसत्या थापा मारायच्या. मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांची लुटमार चालू आहे, तिकडे तुमचं लक्ष नाही. पारनेर तालुक्यातल्या सगळ्या पतसंस्था संपवल्या, तुम्हीच संपवल्या, तुमच्या कार्यकर्त्यांनी संपवल्या. पारनेर तालुक्यातला सहकार मोडीत काढला. पारनेर कारखाना बचाव समितीच्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं आणि नंतर पलटी मारून तुम्ही त्यामध्ये सेटलमेंट करून बसलात. पारनेर तालुक्यातल्या पाणी प्रश्नावरती 100 वेळेला तुम्ही आश्वासनं दिलीत, खोटी आश्वासनं दिलीत. पारनेर तालुक्यामध्ये इतर शैक्षणिक प्रश्नांशी तुम्हाला काही देणं घेणं नाही. शिक्षण अधिकारी माजल्यासारखं काम करतायत आणि पारनेर तालुक्यामध्ये साधं स्वच्छतागृह महिलांसाठी किंवा तरुण शाळकरी विद्यार्थिनींसाठी नाही, ते तुम्हाला दिसत नाही. पारनेर तालुक्याचे मूलभूत प्रश्न तुम्हाला दिसत नाही. राजरोषपणे तहसील कार्यालयामध्ये पैसा मागितला जातो, ते तुम्हाला दिसत नाही. तहसील कार्यालयाच्या बाहेर असणारे सेतू केंद्रावाले लोक राजरोषपणे 100, 200, 500 रुपयापर्यंत पैसे घेतात एका एका अर्जाचे, ते तुम्हाला दिसत नाही. एजंटगिरी तुम्हाला दिसत नाही. पारनेर तालुक्यातल्या पीडब्ल्यूडीने खड्डे बुजवण्याच्या नावाखाली कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला, त्याचा वाटा तुमच्या लोकांपर्यंत गेला असं म्हटलं जातं, ते तुम्हाला दिसत नाही. आणि तुम्ही चाललेत नगर दक्षिणचा विकास करायला. एवढीच हिंमत आहे तर साहेब तुम्ही दाखवा, नगर दक्षिणसाठी तुम्ही काय विकास कामं करणार. काल मोठे साहेबही आले नगरमध्ये, ते आदित्य ठाकरे साहेब पण आले, तुम्ही पण होतात. तुम्ही सगळे काय बोललात? अहो तुम्ही विकासावरती जनतेला काय देणार याच्याविषयी अजिबात काही बोलला नाही. तुम्ही फक्त काय केलं, विखे असे विखे तसे, विखेंची दादागिरी, विखेंची सत्ता. अहो मोठ्या साहेबांचा विखेंवरील राग आहे, तो राग जनतेने बदला घ्यावा त्याचा. तुम्ही तुमचा घ्या ना. तुमची खुन्नस काढण्यासाठी तुम्ही जनतेला वेठीला धरताय आणि यांची आमच्या कार्यकर्त्यांना त्रास झाला, आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला, आमच्या कार्यकर्त्यांना अडवलं. अहो तुमचे कार्यकर्ते म्हणजे मूठभर 3-4 हजार कार्यकर्ते. अहमदनगर दक्षिणमध्ये 30 लाख जनता आहे. या 30 लाख जनतेने तुमच्या कार्यकर्त्यांसाठी सूड घ्यायचा का? तुमच्या कार्यकर्त्यांचा बदला घेण्यासाठी जनता आहे का? लोकशाही आहे. तुम्ही काय विकास करणार? तुम्ही काय शैक्षणिक, तुम्ही सांगता मेडिकल कॉलेज आणलं नाही, तुम्ही काय दिवे लावले हो? एक साधी शाळा नाही काढता आली पारनेर तालुक्यामध्ये तुम्हाला. आहे त्या ज्या शाळा चालू आहे त्याची एन्क्वायरी लाव, त्याची एन्क्वायरी लाव. या शिक्षकाला त्रास दे, त्या शिक्षकाची बदली कर. समायोजनामध्ये आपले स्वतःचे शिक्षक घुसवण्यासाठी जीवाचं रान तुम्ही केलं. समायोजन होऊन गेलं जिल्ह्याचं, तरी शेवटच्या दिवशी सुद्धा तुम्ही समायोजन होऊ दिलं नाहीत आणि स्वतःच्या मर्जीतले शिक्षक आले नाही म्हणून त्याची तक्रार दाखल केलीत, त्याच्यावरती आक्षेप घेतला. ही तुमचं शैक्षणिक धोरण आणि तुम्ही विखे पाटलांना विचारताय की तुम्ही मेडिकल कॉलेज आणलं नाही, तुम्ही आमकं आणलं नाही. तुमचं शैक्षणिक धोरण काय? शिक्षणाचा तुमचा कुठून तरी संबंध आलाय का? आला असेल तर सांगा एखाद्या ठिकाणी माझा शिक्षणाचा संबंध आला. अहो शिकलेले लोक तर तुम्हाला अजिबात नकोयच, कारण शिकलेले लोक विचाराने वागतात. तुम्हाला कोण पाहिजे? तुम्हाला वाळूवाले पाहिजे, तुम्हाला खंडीवाले पाहिजे, तुम्हाला गुंड पाहिजे, तुम्हाला टुकार पोरं पाहिजेत. कधी एखाद्याचं कौतुक केलंय का शिकलेल्या मुलाचं जाऊन की बाबा तू चांगलं कर्तृत्व केलंस, 2 पोस्टर टाकले म्हणजे तुमचं कौतुक झालं? तुमच्याबरोबर शिकलेले फिरतात ना वकील म्हणून घेणारे लोक, लोकांवरती दादागिरी करणं, लोकांच्या घरापर्यंत जाणं, लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं, हे धंदे करतात. तुम्हाला काय कळणार आहे शिक्षणाचं? तुम्ही काय म्हणालात, एकही विकास काम नाही, अमुक नाही, तमुक नाही. अहो खासदाराचं काम काय असतं ते तर शिकून घ्या. मी विखे पाटलांचं समर्थन करत नाही, मला काही घेणं देणं नाही. माझ्या तालुक्यातला तरुण वाचला पाहिजे. तुमची गुंडागर्दीची भाषा आजही आहे. आम्हाला वाटलं होतं की खासदारकीच्या निवडणुकीला उभे राहिल्यानंतर तुम्ही सभ्यतेची भाषा बोलाल, पण तुमच्या प्रचाराचं तंत्र एकच आहे, भांडवलशाही विरुद्ध जनशक्ती, म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. पण धनशक्ती विरुद्ध जनशक्ती करताना मात्र तुमच्या स्वागताला हायवे ब्लॉक करून 6-6 जेसीबी फुलं उधळायला असतात, 4-4, 5-5 फॉर्च्युनर, लँड क्रुझर सारख्या गाड्या तुमच्या रॅलीमध्ये असतात, हजारो मोटरसायकल तुमच्या रॅलीमध्ये असतात, तुमचे मंडप आलिशान असतात, तुमच्याबरोबर बस फिरतात आणि तुम्ही ढोंग करता साधा सामान्य माणूस असल्याचं. हे ढोंग कशासाठी करताय? जनतेला सांगा ना. जसं काल तुम्ही सांगितलं मी गुंड आहे, मी असाच वागणार आहे.
कशासाठी हे सगळं भोळेपणाचं नाटक आणि सगळ्या गोष्टी? अहो निदान एखादा शिकलेला खासदार असला तर तो शिकलेल्या खासदाराला मॅनर्स तरी असतात. पण तुम्ही खासदार झाल्यावरती तुमचे लोक दिवसा ढवळ्या नगर दक्षिणच्या तरुणांना मारायला कमी करणार नाहीत, दहशत गाजवायला कमी करणार नाहीत. तुम्ही आजही त्याच धमक्या देताय, उद्याही त्याच धमक्या देणार आहे. तुम्हीच धमकी दिली होती साहेब की सगळ्या पतसंस्थांची चौकशी लागतो. माझे काय पतसंस्थांवाले कुणी नातेवाईक नाहीये, त्यामुळे मला काय वाईट वाटायचं. पण गोरेश्वर पतसंस्था आणि राजे शिवाजी पतसंस्था ही जाहीरपणे त्याचे संचालकच सांगतात की ही तुम्ही संपवली, तुमच्या कार्यकर्त्यांनी संपवली. पण ही संपवताना ज्या शेकडो कोटीच्या ठेवी त्या पतसंस्थेमध्ये होत्या ते सगळे छोटे मोठे ठेवीदार रस्त्यावर तुम्ही आणले, त्यांना भीक मागायला लावली. ठीक आहे, त्या संचालकांनी गैरव्यवहार केला असेल, पण 200 कोटीच्या ठेवी असणाऱ्या संचालकाने 10 कोटीचा गैरव्यवहार केला, पण 190 कोटीच्या ठेवी फक्त तुमच्या मूर्खपणामुळे तुमच्या कार्यकर्त्यांच्या अपप्रचारामुळे बुडालेल्या आहेत. आणि आज हे संचालक हात वर करून मोकळे झालेत. एवढंच तुम्हाला कळवळा होता, एवढंच तुम्हाला हे होतं तर तुम्ही चौकशीच लावली होती आणि तुम्ही त्यांचं वाटोळच केलं ना, तर मग त्या संचालकांना दोषी ठरवण्यासाठी तुम्ही उपोषण करायला पाहिजे होतं, तुम्ही सरकारकडे मागणी करायला पाहिजे होती. तुम्ही आमदार होता, तुम्ही मागणी करायला पाहिजे होती की सहकार कायद्यानुसार यांच्यावर गुन्हे दाखल करा. पण ते मोकाट फिरतायत, यालाही कारणीभूत तुम्हीच आहात. कोणतीही संस्था व्यवस्थित चालू दिली नाही. प्रत्येक ग्रामपंचायत, याच्यावरती मी प्रत्येक विषयावरती स्वतंत्र बोलणार आहे, प्रत्येक विषय स्वतंत्रपणे मांडणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये भांडणं, प्रत्येक गावागावामध्ये नुसते राजकीय भांडणं नाही तर दुश्मन्या लावून दिल्यात तुम्ही. राजकारण समजू शकतो, राजकारण ज्या वेळेला होतं त्यावेळेला दुसऱ्या निवडणुकीला कार्यकर्ते एकत्र येऊन सुद्धा काम करतात. पण तुम्ही अशी परिस्थिती आणली, तुमच्या कार्यकर्त्यांनी अशी परिस्थिती आणली की आज शिवसेनेचा एकही कार्यकर्ता तुमच्या मांडीला मांडी लावायला तयार नाही, तुमच्याविषयी चांगलं बोलायला तयार नाही. का तर तुम्ही राजकीय दुश्मनी तयार केली, स्पर्धा नाही तयार केली. काल तुम्ही एक वाक्य वापरलं. काय वाक्य वापरलं साहेब? राजकारण हे खेळासारखं झालं पाहिजे, खेळीमिळीने झालं पाहिजे. पारनेर तालुक्यात कुठे तो खेळ? पारनेर तालुक्यात तुम्ही रक्तरंजित खेळ खेळलात, लोकांचे हातपाय तोडण्यापर्यंत तुम्ही गेलात, मारामाऱ्या घडवून आणल्यात, गुंडागर्दी, दहशत, प्रत्येक गावामध्ये वाद आणि दुश्मनी निर्माण केली तुम्ही. आणि तुम्ही सांगता राजकारण खेळीमिळीने. राजकारण खेळीमिळीने जर झालं असतं तर माझ्यासारख्या ज्या तरुणांना त्रास झालाय ना तुमच्या सगळ्या वागण्याचा, तुमच्या सगळ्या भटक्यांच्या वागण्याचा, हे जर तुम्हाला जर वाटत असताना राजकारण खेळीमिळीने व्हावं, तर जेव्हा तुम्ही लोकसभेची उमेदवारी करण्याचा विचार केलात ना, तेव्हाच आमच्यासारख्या तरुणांना येऊन तुम्ही भेटला असतात किंवा फोन केला असता की नाही आमच्या कार्यकर्त्यातून चूक झाली असेल. पण तुमच्यामध्ये मस्ती, गुर्मी आणि गुंडगर्दीची प्रवृत्ती जी आहे ती नसानसात तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या भरलेली आहे. आणि जर नगर दक्षिणने जर तुम्हाला निवडून दिलं तर नगर दक्षिणचा प्रत्येक तरुण, प्रत्येक गाव हे तुमच्या या कार्यकर्त्यांच्या नालायकपणामुळे सफर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा संदेश मला नगर दक्षिणला द्यायचा आहे. प्रत्येक जण विचारतो तुम्हाला पाकिट आलं का, तुम्ही लंकेंना वैयक्तिक विरोध करताय. माझा व्यक्तिविरोध नाही. आजही मी लंकेंवरती कधीही इथून मागे कधीही लंकेंना वाईट म्हटलो नाही. तो माणूस चांगला असेल, तो माणूस नेतृत्व गुण असतील, संघटन कौशल्य असेल, पण त्याने जी जमात सांभाळलेली आहे, जे भटके सांभाळले ते नालायक आहेत. आजही मी तेच सांगतोय. या लोकांमुळे सत्तेचा गैरवापर केला गेला, खंड्या वसुल्या केल्या गेल्या, दादागिरी केली गेली, धमकी दिली गेली. आणि मला वैयक्तिक माझ्या कुटुंबापर्यंत इतका भयानक त्रास या लंके टोळीने दिलाय. मी 100% लंके विरोधातच प्रचार करणार. आणि प्रत्येक सत्य पारनेर तालुक्यामध्ये यांनी जी घाण करून ठेवली आहे, पारनेर तालुक्याची राजकीय संस्कृती संपवली आहे, सामाजिक संस्कृती संपवली आहे, याच्या विरोधात मी 100% लढत राहणार. आणि शेवटपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत, निवडून येऊ अगर पडो, त्यात मला इंटरेस्ट नाही. निवडून जरी आले तरी मला इतका त्रास दिलेला आहे की याच्यापेक्षा जास्त त्रास देऊ शकत नाही. एकच त्रास राहिला मारून टाकणे, ते यांची हिंमत नाही. त्यांनी तेही करायला कमी करणार नाही. तोही प्रकार त्यांनी केलेला आहे. त्यांच्या त्या जो वकील त्यांच्या बरोबर फिरतोय त्यांनी तोही प्रकार केलेला आहे माझ्या मागे माणसं सोडण्याचा. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. ते निवडून येवत अगर पडोत, पण त्यांची असलियत ही नगर जिल्ह्याने लक्षात घ्यावी. आणि ही असलियत, ही सत्यता जर पारनेर तालुक्यामध्ये येऊन तुम्हाला तपासायची, नुसतं सोशल मीडियाच्या हवेवरती जाऊ नका. सामान्य माणूस ढोल वाजवायचे, ताशा वाजवायचे, सामान्य माणूस म्हणून रील बनवायच्या. या पारनेरमध्ये प्रत्यक्ष भेटा आम्हाला, आम्ही दाखवतो तुम्हाला यांची सत्यता. करा फोन आम्हाला, आम्ही सांगतो तुम्हाला काय आहे हा माणूस. नुसत्या सोशल मीडियाच्या प्रचारावरती जाऊ नका, भपकेबाजपणावरती जाऊ नका. काल त्यांनी सांगितलं पाथर्डीच्या रोडसाठी म्हणे उपोषण केलं.
अहो, पाथर्डीचा रोड आधीच मंजूर होता, त्याचं काम चालू व्हायचं होतं. तुम्ही ही अशी स्टंटबाजी